हॅलो, नमस्कार. आज आपण ना फिश कट बाही पाहणार आहोत. स्लीव्ज तर 38 चेस्टच्या मापाची बाही पाहणार आहोत. तर आपण घडी 9 इंचाची घेणार आहोत. तर हे पहा, ही सुट्टी बाजू आहे आणि ही बंद साईड आहे. तर आपण ना बाहीची घडी टाकणार आहोत. तर 38 मापाला 9 इंचाची 9 इंच रुंदीची बाहीची घडी घेतलेली आहे आणि बाहीची लांबी आपण फक्त म्हणजे बाहीची लांबी 4.5 इंच घेणार आहोत आणि अर्धा इंच मिळवणार आहोत. त्याच्यात शोल्डर जोडण्यासाठी बाहीला 5 इंचाची आपण 5 इंच लांबीची बाहीची लांबी 5 इंचाची टाकणार आहोत आणि रुंदी 9 इंचाची म्हणजे घडी 9 इंचाची घेणार आहोत. तर ते पण 9 इंचाची आपण बाहीची घडी टाकलेली आहे म्हणजे रुंदी घेतलेली आहे. कट करून घेणार आहोत. आपण इथे सुट्ट्या बाजूला कॅप हेड टाकणार आहोत. सुट्ट्या बाजूला कॅप हेड टाकायचे. तर आपण फक्त 2.5 इंच घेणार आहोत कॅप हेड आणि आतल्या साईडला शिलाई मार्जिन आपण जेवढं घेतो तेवढं घ्यायचं. तर 1.5 इंच घेतलेलं आहे. आणि अंदाजे 2 ते 2.5 इंच अंतर सोडायचं आणि बाहीचा शेप द्यायचा असा. हे कटिंग करणार. हा जे एक बाही तयार झालेली आहे आणि हा शेप जे आहे का नाही अर्धा इंचाचा, तो नंतर बाही पूर्ण तयार केल्यानंतर आपण हे करणार आहोत, कट करणार आहोत. तर आता आपण हा सेंटर आहे का नाही बाहीचा, हा सेंटर आहे बाहीचा. तर ह्या सेंटरपासून आपण काय करायचं, हा सेंटर आहे ना, इथून आपण इकडे 2.5 इंच अंतर घ्यायचं. ह्या मध्यपासून 2.5 इंचावरती इथे अंतर घ्यायचं आपण. आणि वरती इथे 1.5 इंचाचं अंतर सोडायचं आणि ह्या पॉईंटमधून इथे आपल्याला जॉईन करायचा असा. हा म्हणजे फिशचा आकार दिसला पाहिजे. आता आपण हे कट करायचं. हे वेस्टेज होणार आहे, हे नाही आपल्याला लागणार, फक्त हाच भाग लागणार आहे. तर आपण इथून असं कट करायचं. इथे मी ह्या सेंटर मध्यापासून
इकडे 2.5 इंच अंतर घेतलेलं आहे आणि इथून वरती हा शेप देण्यासाठी 1.5 इंचाचं अंतर घेतलेलं आहे. आता मी हे कट करणार आहे. हे आपण असं दुसरा एक भाग काढणार आहोत. ठेवायचं आणि कपड्यावरती पण असंच ठेवून कट करायचं आहे. आपण 2.5 इंच अंतर घेतलेलं होतं नाही इथं, तर इथे आपण कट मारायची. कट मारायची आणि आपण काय करणार आहोत, बरोबर हे कटवरती असं ठेवायचं. असं कटवरती असं ठेवल्यानंतर ह्या कटवरती हा कट ठेवायचा इथे, बरोबर. आणि आपल्याला जर किंवा हे जरी खाली घेतलं ना तरी चालणार आहे. हे खाली घ्यायचं आणि ह्या कटवरती हे ठेवायचं. तर हे हा कट आणि हा कट एकत्र मिळवायचा असा. आणि तुम्हाला ह्या साईडला पायपिंग वगैरे किंवा वेगळं कापड, लेस काही पण तुम्ही ह्या साईडला लावू शकता. ह्या बाजूला असं इथपर्यंत टिच करायचं आणि नंतर मग हे जे राहिलेलं आहे का नाही, इथून असं टिच करत यायचं इथपर्यंत टीच करायचं. हे इथून असं इथपर्यंत टीच करायचं आणि इथून तुम्ही पायपिंग वगैरे लावून टीच करायचं. असं इथपर्यंत टीच करत आणायचं. मग हे पण टीच झालं आपलं आणि इथपर्यंत हे पण आपण शिवून घेतलेलं आहे. आणि आता ही आपली बाही पूर्ण झालेली आहे. कपड्यावरती अशीच दिसणार आहे ही बाही. आणि मग नंतर ही आपण अशी ही बाही अशी होणार आहे. अशी फिश आकाराची ही बाही आपली दिसणार आहे. अशी दिसणार आहे. तर कपड्यावरती प्रत्यक्ष कशी बाही स्टिच करायची कपड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेलच. ही आपली फिश कट आकाराची बाही तयार झालेली आहे. असंच आपण कपड्यावरती
ठेवून कट करायचं. फक्त हे असं दोन्ही जॉईंट ठेवायचं आणि तुम्ही लेस वगैरे वापरू शकता. कशी वाटली आपल्याला ही बाही जरूर ट्राय करा. धन्यवाद.